काल मी 4 टक्स ब्लाउजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे कटिंगचा आणि आता टिचिंगचा पण केलेला आहे। काही फक्त हे 4 टक्स मी दाखवलेले आहेत टिचिंग करताना आणि त्यामध्ये एक ट्रिक्स वापरलेले आहे जेणेकरून तुमचे हे टक्स जे आहेत आता पाहू शकता। हे जे टक्स आहेत पाहू शकता, प्रत्येक टक्स तेवढ्याच अंतरावर आहे। याच्यासाठी मी एक ट्रिक्स वापरलेली आहे आणि ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायची आहे। काय ट्रिक्स आहे, खूप सोप्या पद्धतीने हे आपण व्यवस्थित, आता हा पण आणि हे पण अजिबात कमी जास्त नाही, तेवढ्याच अंतरावर आपण हे टक्स घेतलेले आहे आणि अतिशय छान हे ब्लाउज आपलं तयार झालेलं आहे। पाहू शकता एकदम पफ असा परफेक्ट। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं कटिंगमध्ये की तुम्हाला जर म्हणजे शोल्डरचं माप, गळ्याचं माप कसं घ्यायचं ते जर कळत नसेल तर त्याच्यासाठी एक ट्रिक्स वापरलेली होती मी। म्हणजे एक तुम्हाला सांगितलं होतं, हे जे शोल्डर आहे आता हे शोल्डर, या शोल्डरपेक्षा आपण 1 इंच जास्त कापायचं आणि 2.25 इंच गळा ठेवायचा। तर पाहूया आपलं बरोबर मापाच्या बरोबर आलंय का। आता हे होतं मापाचं ब्लाउज आणि त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये देणार आहे, तो पण तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या कारण तो कटिंगचा होता आणि हा टिचिंगचा आहे। ब्लाउज शिवून झाल्यावर आपलं तयार कसं झालेलं आहे परफेक्ट असं आपण हे शोल्डर आहे, या शोल्डरपेक्षा आपण 1 इंच शोल्डर वाढून घेतलेलं होतं आणि आता आपण चेक करूया की आपलं शोल्डर बरोबर आलेलं आहे की नाही। तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपलं शोल्डर आलेलं आहे। किती एकच सूत म्हणजे एवढी एक रेष इतकं आपलं हे शोल्डर थोडंसं मोठं आहे हे वालं, तर एकच सूत आपलं शोल्डर परफेक्ट असं हे आलेलं आहे। एक सूत म्हणजे काहीच नाही कमी जास्त, फक्त आपली ही पाइपिंगची जी हे आहे पाइपिंग लावलेली तेवढंच फक्त जास्त आहे, बाकी परफेक्ट हे पाहू शकता। फक्त पाइपिंगची ते आपण दोरी टाकून पाइपिंग जी केलेली आहे एवढंच आपलं हे नवीन शिवलेलं ब्लाउज एक्स्ट्रा आलेलं आहे, बाकी परफेक्ट आलेलं आहे। आणि हा जे टक्स आपण घेतलेले आहेत सेम आकारावर, याच्यासाठी आपण एक ट्रिक्स वापरलेली आहे आणि ते सुद्धा तुम्हाला पाहायचे आहे जेणेकरून तुम्ही जर 4 टक्स कुणाचं ब्लाउज जर शिवत असाल तर ती ट्रिक्स वापरून तुम्हाला हे ब्लाउज खूप छान असे टक्स अगदी परफेक्ट येणार आहेत। तर ती ट्रिक्स कोणती आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहायची आहे आणि एकदम परफेक्ट आपण हे ब्लाउज शिवून घेतलेलं आहे 4 टक्स ब्लाउज। याची कटिंग पण टाकलेली आहे आणि आता पूर्ण ब्लाउज तयार झालेलं पाहू शकता एकदम परफेक्ट। आता हा कपडा थोडासा कमी होता त्याच्यामुळे मी ही जी पाइपिंग आहे ही अस्तरच्या कपड्याची पाइपिंग टाकलेली आहे, तरी पण पाहू शकता एकदम छान असा आपला गळा तयार झालेला आहे। सुंदर असे आपले एकदम फिनिशिंग मध्ये हे ब्लाउज आपलं तयार झालेलं आहे पाहू शकता। तुमची जर फिनिशिंग चांगली असेल तरच तुम्हाला लोक पैसे देतात, तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देतात, तर असे चांगले चांगले फिनिशिंग सहित ब्लाउज शिवा परफेक्ट, तरच तुम्हाला लोक पैसे देतील। आणि परफेक्ट फिनिशिंग ह्या जर तुमच्याकडे गोष्टी असतील तर तुमच्या व्यवसायाला कधीच मरण नाही आणि तुमचं नवीन नवीन गिऱ्हाईक तुम्हाला जोडत जाणार आहे। तर असे हे ब्लाउज तुम्ही शिवा आणि परफेक्ट असं हे ज्या टिप्स दिलेल्या आहेत ते फॉलो करा, म्हणजे तुमचं सुद्धा ब्लाउज असं सुंदर एकसारखं जे आपण टक्स दिलेले आहेत ते येतील। आणि त्यामध्ये एक ट्रिक्स वापरलेली आहे, ती ट्रिक्स वापरून आपण हे टक्स व्यवस्थित केलेले आहेत तयार। तर हा होतं हे आपलं ब्लाउज। तर चला तर मग आज आपण पाहणार आहोत 4 टक्सची मार्किंग कशी करायची एकदम परफेक्ट। आता आपण पाहणार आहोत एक स्ट्रिप तुम्हाला दाखवणार आहे आणि ती स्ट्रिप खूप काम करते। तर आपण सुरुवातीला अकरावर आपण पॉइंट घेणार आहोत, टक्स पॉइंट इथं आपला 11वर असणार आहे आणि या ठिकाणी आपण हे 40 साईजचं ब्लाउज आहे त्याच्यामुळे आपण इथं आपण मात्र 4 इंच ठेवणार आहोत। किती? 4 इंच। आणि ह्याचा आपण काय करायचं आहे, आता हे जे आलेलं आहे माप याचा ना मध्य काढायचा आहे। आपण ही जी खून केली 11वर जी खून केलेली आहे पाहू शकता, आपण 11वर खून केलेली आहे आणि याचा आपण
मध्ये काढायचा आणि याच्यानुसारच आपल्याला हे पाहू शकता। आता आपण या बांगडीच्या बाहेरच आपण हे, खूप महत्त्वाची स्ट्रिक आहे ही, याच्या बाहेरूनच आपल्याला हे तुमची बांगडी छोटी मोठी असू शकते, कारण आपण याच्या बाहेरूनच आपल्याला हे टक्स पॉइंट घ्यायचे आहेत। तर पाहू शकता या प्रकारे आपण टक्स पॉइंटचा आपण मध्ये काढला, ह्याने ही बांगडी ठेवलेली आहे आणि यावर आपल्याला इथून बांगडीच्या बाहेरूनच आपल्याला हे टक्स घ्यायचे आहेत। एकदम परफेक्ट कटोरीला टक्कर देणारा असं हे ब्लाऊज तयार होणार आहे। आणि हे मी तुम्हाला दाखवते याचे आपण टक्स कितीवर घेणार आहोत। म्हणजे आता हा जो अंतर आहे आपण हे 1.5 इंचाचा अंतर ठेवणार आहोत, इक्वल दोन्ही मिळून 1.5 इंचाचा ठेवणार आहोत। दोन इंचाचा आपण टक्स घेऊया, कारण आपण वाढून घेतलेला आहे कपडा। पाहू शकता 2 इंचाचा आपण टक्स घेणार आहोत परफेक्ट। आणि ह्या मार्जिंग शिवाय म्हणजे ही आपण केलेली आहे मार्जिंग। आता आपण हा जो भाग आहे तो आपण याच्यावर टाकून घ्यायचा आणि हे आपल्याला या प्रकारे आता तुम्हाला वाटत असेल आपण किती वर घेणार काय घेणार, तर तुमचे बरोबर हे टक्स पॉइंट येऊन जातील। तुम्ही फक्त या बांगडीचा उपयोग करायचा आणि तो आकार त्या प्रकारे द्यायचा आहे। तर तुमचे जे आकाराचा हा टक्स आहे तो परफेक्ट येणार, पाहू शकता एकदम परफेक्ट। ओके, तर याचा उपयोग करून आपण बांगडीचा उपयोग करून असं परफेक्ट असं हे सेंटर काढलेला आहे। आणि आता आपण हे टक्स मारून घेऊया, पाहूया किती चांगले टक्स येतात। आपण याचा मध्ये करून घ्यायचा आहे। तर असे हे परफेक्ट आपल्याला हे टक्स द्यायचे आहेत। तर अशी ही ट्रिक वापरून आपण पाहू शकता एकदम परफेक्ट असं नखाने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि पाहायचं आहे आपला पप किती चांगला। पाहू शकता आता आपला पप चांगला आला आहे, हे कशावरून ठरवायचं। आता पाहू शकता ही जी बाजू आहे ही एकदम प्लेन झालेली आहे, पाहू शकता इथं आपण परफेक्ट घेतलेला आहे आणि इथं आपलं मात्र आपण सगळं पूर्ण कपडा आपला इथं आपल्याला गोळा झालेला आहे। आणि आपला हेच कटोरी पॉइंट सारखा आपला जो 4 टक्स ब्लाउज आहे तसाच बसणार आहे, फ्लॅट अजिबात बसणार आहे। बऱ्याच जणाला म्हणजे वन साइड पदर घेतात, तर त्यांच्यासाठी हा ब्लाउज खूप उपयोगी आहे। आणि ही स्ट्रिक वापरून तुम्ही परफेक्ट असं हे ब्लाउज पाहू शकता, एकदम परफेक्ट आपलं हे ब्लाउज पप तयार झालेला आहे।
आता आपण या साईडचं करून घेऊया. आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायची आहे, जेणेकरून आपण नवीन ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांना किती सोपं करता येईल. सोप्यात सोपं सांगता येईल त्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून सगळ्यांनाच ब्लाऊज शिवण्याची जी आवड आहे ती त्यांची पूर्ण होणार आहे. याच ट्रिक वापरायचा आहे. तर पाहू शकता दोन्हीही पप आपले एकदम परफेक्ट असे तयार झालेले आहेत. आणि आता पूर्ण याचा जो व्हिडिओ आपला पूर्ण झाल्यावर एकदा पूर्ण ब्लाऊजचं मी दाखवणार आहे, कारण आपल्याला फक्त दाखवायचं होतं 4 टक्स कसे घ्यायचे आणि मापक कसे टाकायचे हे आज आपण पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये. कारण खूप मोठे व्हिडिओ झाले की कोणी पाहत नाही, पण अशा छोटे ज्या ट्रिक्स आहेत त्या आपण नेहमी वापरत असतो आणि तुम्हाला सोप्यात सोपं कसं सांगता येईल तो प्रयत्न करत असतो. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया आणि पूर्ण ब्लाऊज झाल्यावर तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचा व्हिडिओ पण यामध्ये देणार आहे. तर चला तर